हणमंतवाडी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागानं केलेल्या सर्व्हेमध्ये आज तापाचे 4 तर डेंग्यू सदृश लक्षणांचे 3 रुग्ण आढळले. 4 रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलंय, तर डेंग्यू सदृश लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांकडे उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. विभागीय सहाय्यक संचालक डॉक्टर सतीश सूर्यवंशी, विभागीय कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर सतीश सावंत यांनी हणमंतवाडी गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर विनोद मोरे, सरपंच तानाजी नरके, वडणगे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉक्टर एम.व्ही. बर्गे, अतिसार हिवताप अधिकारी डॉक्टर जे.के. कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी के.जी. कांबळे, ग्रामसेविका तबस्सुम अत्तार उपस्थित होते. दरम्यान हणमंतवाडीमध्ये डेंग्यू सदृश तापाचे रुग्ण आढळल्यानंतर घर टू घर सर्व्हेसह पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेवर भर देण्यासह अन्य उपाययोजना करण्यात येत असून गावात डेंग्यूची साथ नसल्याचं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. ती अधिकृत अशी आहे, त्या ठिकाणी 10 संशयित डेंग्यू रुग्ण आहेत. संशयित, खात्रीपूर्वक अजून नाही, ते लॅब सेन्सिनल टेस्टसाठी गेलेला आहे, त्याचा रिपोर्ट अवेटेड आहे. आणि तापाचे रुग्णही कंट्रोलमध्ये आहेत. 14 रुग्ण काल तापाचे होते त्या गावामध्ये. त्यामुळं मी खात्रीपूर्वक सांगतो, जबाबदारीने सांगतो, त्या आरोग्याचा कुटुंब प्रमुख म्हणून जिल्ह्याचा, हणमंतवाडी येथील कुठली साथ नाही आहे डेंग्यूची. आणि त्या ठिकाणी आता आरोग्य व्यवस्था सुरळीत चालू आहे. नुसतं हणमंतवाडी नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये माझं आरोग्य खातं सक्षमतेनं, पूर्वतयारीनं साथीला तोंड देण्यासाठी सक्षम तयार झाले.